संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सध्या काही भरतीच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स आहेत, त्या कुठल्या अपडेट्स आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। तर सेकंड फेज असेल, थर्ड टेट असेल, आणखीन एक जो शासन निर्णय आला त्या संदर्भातली असेल, या सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वात पहिलं आहे की एक पत्र सध्या सोशल मीडियावरती किंवा आपल्या वेगवेगळ्या ग्रुपवरती व्हायरल झालेलं आहे, ज्यामध्ये वर्धा जिल्ह्याचं ते पत्र आहे। कारण याआधी मान्य आयुक्तांचं पत्र आलं होतं की ज्या संस्थेचा संच मान्यतेमध्ये हे जे नवीन संच मान्यता आहे यामध्ये किंवा पुढच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्याची पटसंख्या कमी होणार आहे किंवा पद त्या ठिकाणी अतिरिक्त होणार असतील आणि त्यांनी जर जाहिराती दिलेल्या असतील तर त्या जाहिराती त्यांना मागे घेण्यासंदर्भामध्ये ते पत्र होतं। आणि आज जर बघायचं झालं तर वर्धा जिल्ह्याने म्हणजे 16 तारखेला त्यांनी ते बोलवलेलं होतं, ज्या ज्या संस्थेला त्यांची जाहिरात मागे घ्यायची आहे त्यांना। तर वर्धा जिल्ह्यामध्ये फक्त एका वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास संस्थेची यादी त्या ठिकाणी आलेली आहे आणि मला वाटतं ही संस्थेची यादी ही तुमच्याकडे सुद्धा असेल। तर हे पत्र सगळीकडे व्हायरल झालेलं आहे। जवळपास 33 संस्थांनी त्यांनी दिलेली जाहिरात ही परत घेण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि तो अर्ज वर्ध्याचे एज्युकेशन कमिशनर वर्ध्याचे एज्युकेशन ऑफिसर जे आहेत, शिक्षण अधिकारी, त्यांच्या माध्यमातून त्यांनी तो डायरेक्टरांना पाठवलेला आहे। म्हणजे प्रति पवित्र पोर्टलच्या अध्यक्ष आणि सचिवांना ते त्यांनी पाठवलेलं आहे। तर आता याच्यामध्ये काय झालं की जवळपास 33 संस्थांनी त्यांच्या जाहिराती ह्या माघारी घेतलेल्या आहेत। आज विचार करा, 33 संस्था म्हणजे जागा नाही या संस्थांनी ही माघार घेतल्यामुळं त्या ठिकाणी 10,025 जागा पोर्टलला होत्या, त्या आधी 10,900 जवळपास काहीतरी होतं, म्हणजे 900 जागा हे मागं कमी झाल्या। आणि आता फक्त मुदतवाढ एक 5 वेळेस मुदतवाढ दिल्यामुळे आता नवीन JR याचा खूप मोठा तोटा हा संस्थेला सुद्धा झालेला आहे। त्यामुळं वर्ध्याच्या 33 संस्थांनी आपली जाहिरात मागे घेतलेली आहे। आता संस्थांची जाहिरात मागं म्हणजे त्याच्यामध्ये शेकडो जागा झाल्या आणि ही परिस्थिती फक्त वर्धा जिल्ह्यामधली नाही आहे, तर ज्या ज्या जिल्ह्यातल्या संस्थेने जागा दिल्या होत्या त्या संस्थेच्या जागा हे आता त्या ठिकाणी कमी झालेल्या आहेत। आता किती कमी होतील हे आता आपल्याला पाहावं लागणार, कारण फक्त वर्धा जिल्ह्याची माहिती या ठिकाणी आलेली आहे, बाकी जिल्ह्याची सुद्धा माहिती ही लवकरच येईल। त्यामुळं जे उमेदवार जिल्हा परिषदच्या जागा येण्यासाठी मुदतवाढ द्या म्हणून आयुक्त कार्यालयाच्या बाहेर उपोषण करत होते, आज त्यांच्यामुळं संस्थेच्या अनेक जागा ह्या त्या ठिकाणी पोर्टलच्या बाहेर पडलेल्या आहेत। आणि एक सुद्धा जागा म्हणजे 5 वेळेस मुदतवाढ दिली परंतु एक सुद्धा जिल्हा परिषदची जागा अद्यापही पोर्टलला नोंदणी झाल्याची माहिती त्या ठिकाणी आलेली नाही आहे। म्हणजे विचार करा की जिल्हा परिषदची एक सुद्धा जाहिरात आली नाही, परंतु संस्थेच्या शेकडो जागा या आंदोलनामुळे किंवा ह्या वेगवेगळ्या पाठपुराव्यामुळे कमी झालेल्या आहेत। आणि मी अजून सांगतो की जिल्हा परिषदच्या जागा काही तांत्रिक अडचणीमुळे आंतरजिल्हा बदली जो आहे त्यामुळं 2-2.5-3 महिने येणारच नाहीत। तुम्ही किती मुदतवाढ जरी घेतली तरी त्या जागा येणारच नाहीत। त्यामुळं विनाकारण भरती प्रक्रियावरती बाधा येईल किंवा कुठलाही अभ्यास न करता त्या ठिकाणी आंदोलन करणं, विनाकारण ज्या जागा आलेल्या आहेत त्या जागांचं नुकसान करणं, हे जे सुरू आहे हे तात्काळ त्यांनी बंद करावं। आणि एक विनंती करतो की विनाकारण फक्त आंदोलन, कुठलाही अभ्यास नाही भरतीचा किंवा काय त्याच्यामध्ये तोटा होणार आहे याची कल्पना नसताना विनाकारण आंदोलन करून शेकडो जागा ह्या कमी केल्या ना, अजूनही कमी होतील। त्यामुळं माझी विनंती आहे, पोर्टल जेवढ्या लवकर सुरू होईल, जेवढ्या लवकर प्रेफरन्स घेतल्या जातील तेवढ्या जागा शिल्लक राहतील
अन्यथा तुम्ही जेवढा मुदतवाढ मागाल, जेवढ्या भरतीला डिले होईल तेवढ्या जागा पोर्टलवरच्या कमी होतील, उलट जागा येणार नाहीत पण इथून पुढे जागा कमी होतील। त्यामुळं होईल तेवढं तात्काळ भरती प्रक्रिया कशी होईल हे बघा कारण 2-3 मार्कावर राहणारे जे उमेदवार आहेत महानगरपालिकेच्या, नगर परिषदच्या जाहिराती पोर्टलला आलेल्या आहेत, त्यामुळे विनाकारण भरती प्रक्रिया डिले होईल असं करू नका, ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला करतोय। आता सेकंड फेजचं जे सेकंड फेज 2 दिवसामध्ये मुदतवाढ दिल्या नाही, त्यामुळं पुढे मुदतवाढ मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी आहे। परंतु रयतचा एक विषय आहे आणि रयतची जी सुनावणी ती 21 तारखेनंतर होणार आहे, त्यामुळं ती एक अडचण आहे। त्यामुळे शासन यावरती काय निर्णय घेतं ते आपल्याला पाहावं लागणार आहे। परंतु अशी माहिती कळते की प्रेफरन्स जे देण्याची सुविधा आहे तर ते 22 तारखेच्या नंतरच सुरू करतील अशी शक्यता त्या ठिकाणी आहे, कारण 21ला सुनावणी होईल आणि त्यानंतर प्रेफरन्स देण्यासाठी किंवा जाहिराती बघून आपल्याला ते टॅब उपलब्ध करून देण्याची सुविधा ही त्यानंतर त्या ठिकाणी सुरू होऊ शकते। मधला काळ जो आहे 4-5 दिवसाचा, यामध्ये ज्या संस्थेंनी जागा मागं घेण्यासाठीचे अर्ज केले त्याचं ते व्हेरीफाय करणं चालू आहे आणि तो कालावधी त्यामध्ये जाईल। आता त्यानंतर सेकंड फेजची प्रोसेस तुम्हाला सांगितली की केव्हा सुरू होईल, तर 21-22च्या नंतर त्या ठिकाणी सुरू होईल, कारण रयतची सुनावणी त्या ठिकाणी आहे आणि अनेक उमेदवार हे सध्या मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती रयतचे उमेदवार हे आंदोलन करत आहे। त्यामुळं तिथेही नेमकं त्या आंदोलनामध्ये काय घडलं काय नाही तेही माहिती आपण नंतर पाहूया। पण आता सेकंड फेज जो आहे तो सेकंड फेज 22 तारखेच्या नंतर त्या ठिकाणी सुरू होऊ शकतो। आणि टेटच्या संदर्भामध्ये म्हणजे थर्ड टेटच्या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती अशी आहे की जवळपास त्यांची तारखा जी आहेत त्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि लवकरच म्हणजे पुढच्या 4-5 दिवसामध्ये नोटिफिकेशन थर्ड टेटचं नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीने म्हणजे जी माहिती आहे ती माहिती मिळालेली आहे की जवळपास त्यांचं जे काम आहे म्हणजे जे तारीख वगैरे घ्यायचं ते पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच थर्ड टेटचं नोटिफिकेशन हे येऊ शकतं। त्यामुळं थर्ड टेटची तयारी करणारे असेल किंवा जे कमी मार्कावर राहिले असतील त्यांनी थर्ड टेटची तयारी करावी ही विनंती करतो। थर्ड टेट नंतर जागा किती येतील अनेक जण मला प्रश्न विचारतात। मित्रांनो, पहिली परीक्षा होईल आणि त्यानंतर जागा नवी परत संच मान्यता परत ती प्रोसेस नंतर सुरू राहील, त्यामुळे जागा आता कळणार नाही, परंतु एक्झाम जे आहे ते मे जूनच्या ह्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे आणि ते लवकरच नोटिफिकेशन येईल। ही झाली थर्ड टेटच्या संदर्भामध्ये। आणि दुसरी एक माहिती खूप चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे तो म्हणजे विनाकारणच्या समित्या म्हणजे जवळपास एवढ्या समित्या होत्या त्या समित्या कमी करण्याचं काम त्या ठिकाणी केले। म्हणजे जवळपास 4च समित्या राहिलेल्या आहेत आणि त्या 4 समित्यामध्ये वेगवेगळ्या ज्या रद्द केलेल्या समित्या त्यामध्ये विलीनीकरण त्यांनी त्या केलेलं आहे। तर शिक्षकांचा जो अधिकचा खर्च म्हणजे अधिकचा वेळ जो प्रोसिडिंग लेण्यामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये जायचा तर तो त्या ठिकाणी थोडाफार वाचेल, परंतु फक्त समित्या कमी केल्यामुळं तो वेळ वाचणार नाही किंवा शैक्षणिक जे अध्यापन करतो त्याकडे अजूनही म्हणजे वेळ द्यायला शिक्षकांना वेळ नाही आहे। कारण बाकीचे ऑनलाईन कामं असतील, माहिती मागवणं असेल, वेगवेगळे नवनवीन उपक्रम असतील, तर या सगळ्या गोष्टीमुळं अजूनही शिक्षकांना ते उपक्रम किंवा माहिती देण्याचं नेहमी रोज कुठली ना कुठली माहिती ती द्यावी लागते। त्यामुळं यापुढेही शासनाने ऑनलाईनच्या ज्या माहिती मागवल्या जातात त्या माहिती असतील किंवा जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात नेहमी उपक्रम असतात ते उपक्रमसुद्धा त्या ठिकाणी कमी करावे जेणेकरून शिक्षकांना अध्यापन करता येईल आणि तेवढाच वेळ हा विद्यार्थ्यांना देता येईल। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभिभावकांपर्यंत किंवा शिक्षकांपर्यंत फॉरवर्ड करा आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर या कमेंटमध्ये तुम्ही पोस्ट करू शकता। अनेक झडपीला जाणारे उमेदवार हे वारंवार मला म्हणत असतील की सर तुम्हाला इच्छा नाही आहे का झडपी जागा यावं म्हणून। मित्रांनो, झडपी जागा येणार नाहीत, त्याचं तांत्रिक अडचणी आहेत हे मी तुम्हाला वारंवार सांगितलं। ते काय मला पगार तुम्हाला द्यायची नाही आहे, त्यामुळे काही लोक निगेटिव्ह कमेंट करतात, तर मला त्यांना सांगणं आहे की मला काही पगार द्यायची नाही, पण
बाकीच्यांचंही नुकसान होतं आहे, जागा कमी होत आहे आणि मूळ उद्देश हा संस्था ह्या पवित्रमध्ये आणणं हा होता. अनेक जण म्हणतात की आमच्याकडे पैसे भरायला आहेत. मित्रांनो, मागच्या याच्यामध्ये अनेक संस्था 50% संस्थेने जवळपास पैसेच घेतले नाहीत आणि काही जणांनी घेतले तर ते परमनंट झाल्यावर थोडेफार मदत द्या असं म्हणून अनेकांना घेतले. त्यामुळे खूप चांगली संधी तुमच्या गावामध्ये लागण्याची तुम्हाला संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे विनाकारण झडपीलाच जायचा हा 8 तास सोडा. कारण जागा येत असतील तर निश्चित सांगितलं असतं की जागा येऊ शकतात, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो जागा येणार नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.